तर आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी बीडच्या गावखेड्यातून भाकरी, चटणी, ठेचा मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। हॉटेल आणि चहा पाण्याची दुकानं बंद असल्यामुळे हा निर्णय बीड जिल्ह्यातल्या गावखेड्यातल्या नागरिकांनी घेतलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केले। त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, मात्र ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी काही बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागातून आता भाकरीचं त्याचबरोबर ठेस्याचं नियोजन केलेलं आहे। मी सध्याला साक्षात पिंपरीमध्ये या ठिकाणी उभा आहे। हेच ते संपूर्ण गावकऱ्यांनी जी आपली मीठ भाकरी असते, बाजरीची भाकर असेल, ज्वारीची भाकर असेल किंवा ठेसा असेल आणि चटणी असेल, हे आता मुंबईला ते टेम्पोच्या सहाय्याने पाठवणार आहे, जेणेकरून आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाच्या ठिकाणी काही उपोषणकर्ते बसलेले आहेत किंवा काही मावळे बसलेले, त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही आणि त्यासाठी आता गावकऱ्यांना गावागावामधनं ज्या भाकरीच्या चवडी आहेत त्या बांधून मुंबईला पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे। काल आम्ही परिस्थिती पाहिली मुंबईमधली, जे मावळे आमचे आरक्षणासाठी लढायला गेले त्यांचे सरकारने तिथे हाल केले। त्यांना वाटलं मराठ्यांचे हाल केल्यानंतर मराठा मागे सगळे, मराठा असा आहे मोडेल पण झुकणार नाही असं मराठा आहे। तुम्ही किती हाल केले, काय केलं तर मराठा मागे सरकारने आरक्षण घेतल्याशिवाय आमचे बंधू तिथं जीव पणाला लावतात आणि सरकार हॉटेल बंद करून त्यांची गैरसोय करते। त्या एक अनुषंगाने आम्ही एक आमच्या गावाच्या तर्फे छोट्याखानी एक प्रयत्न केलाय। आमच्या इथं भाकरी लईच मोठ्या 4 गाव जे आहेत, 10-5 गाव आम्ही भाकरी इथून पाठवल्यात। आमच्या लेकरांनी काय खावा तिथं, काय नाही, उपाशी राहा का, हाटलं बंद, सगळे जिकडे तिकडे बंद, चहा नाही, पाणी नाही, काही नाही, काय करायचं आमच्या लेकरांनी। साक्षात पिंपरी, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।